जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकऱ्याचा अंत पाहू नका, ट्रिगर समाविष्ट करण्यास नकार. शेतकरी बंधू भगिनींनो, 2024 मध्ये पीक विमा योजनेमध्ये 4 ट्रिगर होते, जे की शेतकरी बांधवांना अत्यंत फायदेशीर होते. आणि 2025 मध्ये शासनाने ही 4 ट्रिगरवाली पीक विमा योजना रद्द करून नवीन पीक विमा योजना, जी पीक कापणी प्रयोगावर आधारित ही योजना आणली, जे की ही योजना शेतकरी बांधवांना अत्यंत नुकसानकारक योजना आहे. शेतकरी बांधवांनो, आता एल निनोचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि जी पहिले 4 ट्रिगर होते, ती ट्रिगर जर आता लागू केले तर एल निनोमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा योजना नवीन 2026-27 यामध्ये शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. नाहीतर ही पीक विमा योजना अत्यंत कुचकामी आहे. याविषयी आज आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत. 2024 मध्ये ₹1 शेतकरी बांधवांना पीक विमा योजना होती. 2025 मध्ये सरकारने घोटाळ्याचं कारण पुढे करून ₹1 पीक विमा योजना बंद करण्यात आली. आणि त्याचबरोबर 4 ट्रिगरवाली जी पीक विमा योजना, जुनी पीक विमा योजना, त्यामध्ये 4 ट्रिगर काढण्यात आले. आणि 2025 मध्ये शेतकरी बांधवांना सांगण्यात आले होते हेक्टरी ₹17,500 पीक विमा योजना मिळेल. पण शेतकरी बांधवांनो, हेक्टरी तर सोडा, शेतकऱ्यांनी जी पीक विमा योजना भरलेलं आहे तेही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत जमा झालेली नाही. आणि हेक्टरी ₹17,500 पीक विमा योजना घोषणा केल्यानंतर टोटल पॅकेज होतं ₹32,000 कोटी रुपयाचं. शेतकरी बांधवांनो, सरकारला प्रश्न विचारला पाहिजे आपल्याला की हेक्टरी तर ₹17,500 आपल्याला पीक विमा मिळाला नाही, तर ₹32,000 कोटीचं पॅकेजचं काय झालं? शेतकरी बांधवांनो, शेतकरी संघटनांनी, शेतकरी बांधवांनी सरकारला प्रश्न विचारणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, शासनाने नवीन पीक विमा धोरणामध्ये 4 ट्रिगर समाविष्ट करण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे जी जुनी पीक विमा योजना होती ती लागू करण्यास शासनाने नकार दिलेला आहे. शेतकरी बांधवांनो, जुन्या पीक विमा योजना ही शेतकरी बांधवांना अत्यंत फायदेशीर योजना. शेतकरी बांधवांनो, जुन्या पीक विमा योजनेतील जे 4 ट्रिगर होते, त्या 4 ट्रिगरविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये PMFBY, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विभाग पिकाचे नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पूर्वी 4 टप्पे ट्रिगर समाविष्ट होते. पीक विमा योजनेत 4 मोठे बदल. बळीराजा पीक विम्यापासून वंचित ठेवण्याकडे वाटचाल. खरीप हंगाम 2025 पासून शेतकरी बांधवांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, हा जो पहिला ट्रिगर आहे तो आता राज्यामध्ये एल निनोचा जो प्रभाव आहे त्या धर्तीवरती ह्या ट्रिगर अत्यंत महत्त्वाचा ट्रिगर आहे. पेरणी न होणे किंवा खंड पडणे, पावसाअभावी पेरणी न झाल्यास किंवा पेरणी वाया गेल्यास. शेतकरी बांधवांनो, पीक पावसाअभावी पेरणी न झाल्यास किंवा पावसामुळे पिकामध्ये खंड पडल्यास शेतकरी बांधवांना अगोदर पीक विमा मिळण्याची तरतूद करण्यात आली होती. शेतकरी बांधवांनो, आता पहा, एल निनोचं महाराष्ट्रामध्ये 11 वर्षानंतर सर्वात कमी पाऊस जो हा कालखंड आहे, या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अल निनोचा प्रभाव आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होण्याचे किंवा पेरणी न होण्याचे संकेत आहे. त्यामुळे हा जर ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं तर 100% महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी अत्यंत आनंदाचं क्षण राहणार आहे. कारण की हा ट्रिगर जर वगळला तर पीक विमा योजनेला, म्हणजे हा जो पीक विमा स्टेटस तर हे वगळलेला आहे, आता ही पीक विमा समाविष्ट करण्यासाठी शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सरकारला पाठपुरावा करणे गरजेचं आहे. कारण की हा जो ट्रिगर आहे तो अत्यंत महत्त्वाचा ट्रिगर आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, दुष्काळ असो, पूर असो, अशा परिस्थितीमुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्यास 25% अग्रिम ॲडव्हान्स भरपाई देण्याची तरतूद. शेतकरी बांधवांनो, अगोदर नैसर्गिक आपत्तीमुळे
मग ते पाऊस कमी असो किंवा पाऊस जास्त, अतिवृष्टी यामुळे जर शेती पिकाचे नुकसान झाले तर 25% अग्रिम देण्याची तरतूद होती. आपण पीक विमा स्टेटस पाहताना आपल्याला समजलं असेल, मिड टर्म, एक मिड टर्म म्हणून आपल्याला क्लेममध्ये स्टेटसमध्ये दिसत होतं. तर हीच ती योजना आहे. या योजनेमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे दुष्काळ असो पूर असो, या परिस्थितीमुळे पिकाचे जर नुकसान झाले तर त्यामध्ये 25% अग्रिम ॲडव्हान्स भरपाई देण्याची तरतूद होती. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, गारपीट असो, पूर असो, दरड कोसळणे यासारख्या स्थानिक आपत्तीमुळे वैयक्तिक शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास, सतत पडणाऱ्या पावसामुळे गारपीट, नैसर्गिक पूर, दरडी कोसळणे यासारख्या आपत्तीजनक स्थितीमुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांचे नुकसान. शेतकरी बांधवांनो, 2024 फार मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांना या ट्रिगरमुळे फायदा झाला होता. शेतकरी बांधवांनो, हा ट्रिगर म्हणजे वैयक्तिक क्लेम, आपलं जे नुकसान झालेले क्रॉप इन्शुरन्स किंवा पीक विमा कंपनी हेल्पलाईन नंबरवरती किंवा कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वैयक्तिक क्लेम करण्याची एक सुविधा होती. त्या सुविधेमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना फायदा झालेला आहे. काढणी पश्चात नुकसान, काढणीनंतर सुकवण्यासाठी ठेवलेल्या पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास महत्त्वाचा बदल आणि सद्यस्थिती शासनाने सुधारित पीक विमा योजनेतून हे 4 ट्रिगर वगळले आहे. पीक विमा योजनेत 4 मोठे बदल. फक्त 20% नवीन निकषानुसार बहुतांश नुकसान भरपाई अंतिम पीक कापणी प्रयोगाच्या क्रॉप कटिंग आणि उत्पन्नात आलेल्या घसरणीच्या अंबरटा उत्पादनावर आधारित घोषित करण्यात आली आहे. शेतकरी बांधवाचं नुकसान पाहता नवीन पीक विमा योजना बंद करून जुनी पीक विमा योजना, म्हणजे 2024 जी पीक विमा योजना होती ती पीक विमा योजना येणाऱ्या 2026-27 या पीक विमा योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये ॲड करावी, समाविष्ट करावी, यासाठी शेतकरी बांधवांना आवाहन करीत आहे. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, शेतकरी संघटनाच्या माध्यमातून सरकारवरती, प्रशासनावरती, पीक विमा कंपनीवरती दबाव आणून आपल्याला सोयीचं, आपल्या हिताचं जी जुनी पीक विमा योजना होती ती पीक विमा योजना लागू केल्यानंतरच शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा कागदावरील जी नवीन पीक विमा योजना आहे ती कागदावर राहील. कुचकामी शेतकरी बांधवांना ह्या योजनेचा काही उपयोग होणार नाही. गेल्या 11 वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये यावर्षी एल निनो इफेक्टची परिस्थिती उद्भवणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनो, पीक विमा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला जुनी जी ट्रिगर होते ते ट्रिगर नवीन येणाऱ्या पीक विमा हंगामामध्ये आपल्याला जुन्या ट्रिगरचा समावेश करण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. तरच आपल्याला पीक विमा योजना लागू होईल, आपला ह्या पीक विमा योजनेमध्ये फायदा होईल. आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, आपल्याला आंदोलनं, निवेदनं यांच्या माध्यमातून, शेतकरी संघटनाच्या माध्यमातून आपले जे न्याय हक्काचे जे ट्रिगर होते ते ट्रिगर आपल्याला लागू करणे गरजेचे आहे. अन्यथा यावर्षी महाराष्ट्रामध्ये कशी कंडिशन झाली पहा. पीक विमा योजना जी 2025ची पीक विमा योजना होती त्या पीक विमा योजनेमध्ये शेतकरी बांधवांना अत्यंत नुकसान झालेलं आहे. कारण की शेतकरी बांधवांचं जे न्याय हक्काचे पैसे होते ते पैसे शेतकरी बांधवांना अद्यापी मिळालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये नांदेड वगळता इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये म्हणावे तसे शेतकरी बांधवांना जसं नुकसान झाली होती तशी रक्कम मिळालेली नाही. शेतकरी बांधवांनो, आपण आशा करू की 2026-27 पीक विमा योजनेमध्ये जे जुने 4 ट्रिगर होते ते 4 ट्रिगर आपल्या या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे. यासाठी आपल्याला अथक परिश्रम करणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, यावर्षी पीक विमा योजनेमध्ये शेतकरी बांधवांना अत्यंत तोडकी रक्कम मिळालेली आहे. काही शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यामध्ये ही रक्कम अद्यापी मिळालेली नाही. यामुळे आपल्याला 4 ट्रिगरवाली जी जुनी योजना होती त्या जुन्या योजनेसाठी आपल्याला
अथक परिश्रम करणे गरजेचे आहे. तरच आपल्याला येणाऱ्या 2026-27 पीक विमा योजनेमध्ये आपल्याला आपल्या सोयीचा, आपल्या फायद्याचा पीक विमा योजना मिळणार आहे. अन्यथा आपल्याला जी नवीन म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती जी पीक विमा योजना होती, ती जर पीक विमा योजना लागू केली, यामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान आहे. तर आपण शेतकरी बांधवांना आपण आशा करू की आपल्याला जुन्या ट्रिगरवाली पीक विमा योजना अत्यंत तळमळीने मिळवणे गरजेचे आहे. धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.